आणि व्हिडिओ चालू ठेवा 5 मिनिटं सुरुवातीला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. अटेंडन्स टाका तोपर्यंत. गुड मॉर्निंग ऑल. कालच्या लेक्चरला आपण मॉड्युलो रिंग पाहिली होती आणि ती मॉड्युलो रिंग कशा प्रकारे फीड होईल ते डिस्कस करायचं. आणि आपल्या लेक्चरमध्येच ते इक्वॅलन्स रिलेशन नंतर कसं ZM किंवा Z4 कसा तयार झाला आपण ते पाहत होतो. ते डिस्कस करू आणि मग तो रिझल्ट घेऊ की ZM कोणत्या कंडिशन खाली तो हा तुमचा फीड असतो. आले 16 जण आले. ZM सेट बद्दल आपण डिस्कशन करतोय. आपण लिंक थेरीमध्ये असं क्लास ऑफ 0 किंवा 0 बार असं लिहित असाल तिथे इथे असं काही लिहायची गरज नाही, पण एक सुरुवातीचे एक्झाम्पल आपण लिहूया. व्हॉट डू मीन बाय दॅट बार. त्या बारचा अर्थ काय असेल ते. तर एक आता उदाहरण म्हणून आपण m ची किंमत 2 घेऊयात. आपण बायनरी फीड पाहतोय तेच घेऊ. m ची किंमत 2. ही फीड कशी कन्स्ट्रक्ट होते पहा. यू आर डिफाइनिंग युअर सेट इज set of integer. On a set, you are defining the relation. This relation you are verifying that it is equivalence. You are defining this relation by means any two elements in this integer. Any two elements in this integer are said to be related in the relation if A is congruous to B modulo M. मग हे रिलेशन आपण रिफ्लेक्सिव्ह दाखवलं असेल तिथे tilde on set of integer. हा ZM कसा येतो ते पाहतो आपण. इथं फक्त M ची किंमत मी 2 घेतली. आता इथे आपल्याला M हा 2 घेतला आपण, म्हणजे A has relation with B if A and B are congruous to modulo 2. What it means congruous to modulo 2? It means 2 divides A minus B. कॉंग्रेस असेल तर 2 divides A minus B आपण असं पण म्हणू शकतो. तर इथे आपल्याला रिलेशन दाखवायचं आहे फॉर एनी इंटिजर्स A, B, C in Z. First condition is reflexivity. This reflexivity means what? Every element has relation with itself. Every element must have relation with itself. So when you see A, आपल्याला दाखवायचं A is congruous to A modulo M. म्हणजे आता A minus A पहा काय. A minus A ची किंमत काय आहे? 0 आहे नेहमीच सेट ऑफ इंटिजर मध्ये. म्हणजे 2 डिवाइड 0. 2 डिवाइड 0 म्हणजे काय होतं? 2 डिवाइड्स A minus A. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की A has relation with A. हे आहे reflexive condition. This was any ABC, so it is true for every. So what is third condition? Third condition waiting room मध्ये आहे.
आज कमी आहेत संख्या. आता दुसरी कंडिशन सिमेट्रीची. इक्वॅलन्स रिलेशन दाखवण्याची दुसरी कंडिशन काय आहे? सिमेट्रिक एक्झिम. म्हणजे जर सिमेट्रिक कंडिशन काय सांगते, इफ A has relation with B, then show B has relation with A. What it means, A has relation with B means what? As per the definition, 2 divides A minus B. Either you say A is congruous to B modulo 2, means you just multiply by minus sign and easily we can say that it is also congruous to this. Once you multiply by minus, एखादा नंबर जर दोनाच्या पटीत असेल तर त्याचा निगेटिव्ह सुद्धा काय असेल? दोनाच्या पटीत असेल. म्हणजे minus of A minus B is also multiple of 2, like that. So as per the definition, what it implies? B has a relation with A. मी फक्त m ची किंमत 2 घेतली त्या. म्हणजे for any A comma B, for it is true for all. So in this way the relation is symmetric. Now, for as per the congruence relation, you are showing equivalence relation. Your third condition is if A is congruous to B modulo if A is congruous to B modulo 2 and B is congruous to C modulo 2, means B has relation with C. A चं B ची रिलेशन आहे, B चं C ची रिलेशन आहे. मग आपल्याला दाखवायचं आहे ट्रान्सिटिव्हिटी A चं C ची रिलेशन असेल म्हणजे मधला B गायब करायचा. आता हे पार्ट दिलेलं आहे आपल्याला. हा पार्ट दिलेला म्हणजे काय? 2 ने A वजा B ला भाग जातो, 2 ने B मायनस C ला डिवाइड करता येतं. मग या दोघांची आपण जर बेरीज केली, कोणाची? A मायनस B हा दोनाच्या पटीत आहे, तर मायनस झालं का प्लस झालं? इथं मायनस घ्यायचंय. तर या ठिकाणी A मायनस B हा मल्टिपल ऑफ 2 आहे, प्लस B मायनस C पण हा मल्टिपल ऑफ 2 आहे. दोन संख्या जर दोनाच्या पटीत असेल तर त्यांची बेरीज सुद्धा काय असते? इझिली दोनाच्या पटीत असते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 2 डिवाइड्स इझिली A मायनस C. B आणि B कट होईल तिथे. वरची टर्म पाहिली असं ती टर्म काय होती? A मायनस B प्लस B मायनस C. याला 2 ने भाग जात होता. आणि हा काय दर्शवतो? A इज कॉन्ग्रुअस टू C मॉड्युलो 2 डेफिनेशन प्रमाणे. म्हणजेच A हॅज रिलेशन विथ C. म्हणजे आपण प्रूव्ह केलं A चं B शी रिलेशन आहे, B चं C शी रिलेशन आहे. तर आपल्याला असं दिसतंय A चं C शी रिलेशन आहे. जे काय आपण रिलेशनला टिल्डा नोटेशन करतो, दिस इज अन इक्विव्हॅलन्स रिलेशन. दिस इज अन इक्विव्हॅलन्स रिलेशन. त्या 3 कंडिशन आलेच लक्षात. एकदा इक्विव्हॅलन्स रिलेशन डिफाईन केलं की आपल्याला क्लास डिफाईन करायचा असतो. तर क्लास बऱ्याच बुकमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट असं डिफाईन करतात, क्लास ऑफ ए, किंवा आपण इथं ए बार डिनोट करतो. याचा अर्थ असं काय की आता तुम्ही रिलेशन झेड वरती डिफाईन केलं, झेड मधले कोणते ऑब्जेक्ट्स आहेत जे ए चे नातेवाईक आहेत? ए चे नातेवाईक म्हणजे काय? रिलेशन काय असेल तुम्ही डिफाईन केलेलं? ऑल दोज इंटिजर्स सच दॅट ए इज कॉन्ग्रुअस टू एक्स. डेफिनेशन आपली रिलेशनचे काय? ए आणि एक्स रिलेशन मध्ये म्हणजे काय? इथे 2 लिहायचा. So this is also equal to also written as all those integers such that 2 divides A minus x. तर आपल्याला आता क्लास ऑफ 0 लिहूयात आपण. क्लास ऑफ 0. क्लास ऑफ 0 लिहूयात. तर क्लास ऑफ 0 म्हणजे काय? आता x ची किंमत काय काय घेऊ शकतो? तर रिफ्लेक्सिव्हिटी प्रमाणे 0 स्वतः असतो तिथे. 1 असेल का तिथे? 0 मायनस 1 ला 2 ने भाग जात नाही, 1 असणार नाही. 2 असेल म्हणजे 2 मायनस 2 2 ने भाग जातो, 2 प्लस 2 2 ने भाग जातो. पुढचं 4 प्लस और मायनस करू शकतो. म्हणजे हे सर्व नंतरचा क्लास लेस ठरला तर तो क्लास असेल 1 बार और 1 स्क्वेअर ब्रॅकेट 1. तर तो रिफ्लेक्सिव्हिटी प्रमाणे तो स्वतः त्यामध्ये असतो. मग 1 मध्ये 2 ऍड करा,
1 मधून 2 मायनस करा. 2 मायनस केलं तर ते काय येईल? मायनस प्लस और मायनस 3 येईल. पेज ऍड करावं लागेल खाली गेलं. प्लस और मायनस 5 येईल पुढचं. हा प्लस और मायनस 3 आहे. प्लस और मायनस 7 अँड सो ऑन. ते दोनच क्लास येतील. आता क्लास ऑफ 3 लिहायला गेला तर तोच क्लास येतो. यू कॅन ट्राय युअर ओन द क्लास ऑफ 3. माऊस इकडे दिसत नाही. पेज वाढून घेतो मी इथे. आपल्याला मग अशी पेजच्या खाली जात नाही. तर इथं हा सेट परत घेतो वाटल्यास. तर रिफ्लेक्सिव्हिटी प्रमाणे 1 त्या ठिकाणी असेल. 1 असेल तर -1 पण घ्यावं लागेल इथं. -1 म्हणजे प्लस और मायनस असं नसतं. इथून जर m=3 घेतलं तर वेगळे येतील इथं. आता 2 असल्यामुळे तसं येतंय. प्लस और मायनस 3 प्लस और मायनस 5 सगळे ऑड नंबर येतील इथं. फक्त इथं दोनच क्लास आहे. मग ह्या क्लासचा संच करायचा. या क्लासचा संच करायचा आणि त्या क्लासला Z2 म्हटलेलं आहे. आणि इथं आपण ॲडिशन कशी डिफाईन करायची? सर्कल सम बी. म्हणजे याचा अर्थ काय असेल? a प्लस बी मॉड्युलो 2. आणि मल्टिप्लिकेशन कसं डिफाईन करायचं? सर्कल डॉट बी म्हणजे मॉड्युलो 2 ॲडिशन. तो का असतो? जनरल मल्टिप्लिकेशन करायचं पण मॉड्युलो 2 लिहायचं. मॉड्युलो 2 लिहिलं म्हणजे काय? आणि त्याच जनरलाइज मी एमला केलं. मग ते जर मी समजा किंमत तुमची एम असेल म्हणजे झेड लिहायचं असेल तर झेड मध्ये आता इथं ऑब्झर्वेशन असं की 2 ने भाग दिल्यानंतर बाकी काय ते तेच नंबर येणार. तसं झेड सेट ऑफ इंटिजरमध्ये एम ने भाग दिला तर येणारी बाकी म्हणजे त्याचे क्लास असते. येणारी बाकी 0 असेल तर 0चा हा क्लास 0 म्हणजे काय? ऑल दोज इंटिजर ज्यांना एम ने भाग जातो. हा क्लास 1 म्हणजे काय? ऑल दोज इंटिजर ज्यांचं रिमाइंडर 1 आहे व्हेन यू डिवाइड बाय 1 व्हेन यू डिवाइड बाय एम. नेक्स्ट क्लास ऑफ 2 ऑल सेट ऑफ. हा सेट असतो ऍक्च्युली. दिस इज सेट. इथं वर लिहिलं पण हे 2 सेट याप्रमाणे हा सेट असतो. तर असं करत 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 m-1. आता क्लास ऑफ एम लिहायचं म्हणजे काय? एमला भाग दिल्यानंतर बाकी एम येत असते, बाकी 0 येत असते. म्हणजे हा एमच्या बरोबर आहे. हा 0 म्हणजेच कोण आहे? एम बार आहे. हा 1 म्हणजेच कोण आहे? m+1 बार आहे. म्हणजे डिस्टिंक्ट क्लास लिहायचे सेटमध्ये. तर डिस्टिंक्ट क्लास एवढेच आहे. आणि मग त्याच्यावरती सर्कल सम किंवा काही ठिकाणी मॉड्युलो 2 असं ॲडिशन डिनोट केलं आहे. मल्टिप्लिकेशन 2 असं पण डिनोट केलं आहे. तर आपण इथनं पुढे सर्कल सम असं लिहिणार नाही. जेव्हा तो मॉड्युलो असेल त्यावेळेस आपले ॲडिशन मॉड्युलो ॲडिशनच असेल त्याप्रमाणे. मग आता हा रिंग आहे. दिस सेट इज रिंग विथ रिस्पेक्ट टू दिस ऑपरेशन्स. ZM defined with respect to these operations is a ring. हे तुम्ही BSc ला किंवा आता रिंग थ्री मध्ये केलं असेल. म्हणजे हा ऍक्च्युली हा ॲडिटिव्ह ॲबिलिंग ग्रुप आहे हे आपण BSc ला पाहिलेच आहे. दिस इज ॲडिटिव्ह ॲबिलिंग ग्रुप. मल्टिप्लिकेशन क्लोज आहे. मल्टिप्लिकेशन असोसिएटिव्ह आहे. मग त्यामध्ये 1 पण आहे. तो क्लास ऑफ 1 हा युनिट एलिमेंट आहे त्याचा. आणि फक्त मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सची अडचण आहे. बाकी सगळ्या कंडिशन ओढत आहेत. म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स सोडले तर प्रॉब्लेम आहे तिथं. आता मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आपण काय करतो? 2 उदाहरण पाहतो. हे Z2चा मी टेबल तयार करतो इथं Z2 साठी. Z2चा टेबल कसा असेल ॲडिशनचा? 0 आणि 1. आता मी बार लिहिणार नाही इथून पुढे. कोडिंग थेरीच्या पुस्तकात कुठंच बार लिहिलं नाही. पण आपलं रिंग थेरी अल्जेब्राचं पुस्तक असेल तर बऱ्याच वेळा लिहितात ते. तर या ठिकाणी मी लिहिणार 0 + 0. या ठिकाणी लिहिणार 0 + 1. या ठिकाणी 1 + 0 तो 1 आहे. आणि या ठिकाणी 1 + 1 म्हणजे तो 0 आहे. आणि तसंच मल्टिप्लिकेशनचं.
तर इथं प्रत्येक नॉन झिरो एलिमेंटला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे. प्रत्येक नॉन झिरो एलिमेंटला आणि नॉन झिरो एकच एलिमेंट आहे. म्हणजे हा फील्ड आहे. Z2 इज फील्ड. रिंग आहे, रिंग आहे, त्याच्या पुढे गेलं तर तो फील्ड सुद्धा आहे. इफ आय ट्राय इट फॉर Z4, it is not a feed. We can see in the table. Addition table easily we can prepare. मला वाटतं काल तो शेअर केला तुम्हाला मी. 0 1 2 3 0 1 2 3 0 plus 0 0 plus 1 0 plus 2 0 plus 3 1 plus 0 1 plus 1 1 plus 2 1 plus 3 4 म्हणजे 0. 4 मॉड्युलो 4 लिहितोय आपण. 2 plus 0 इथं चुकला, इथं 1 लिहायचं होतं. 2 plus 0 it is 2. 2 plus 1 3 2 plus 2 4 म्हणजे 0 आणि 2 plus 3 5 म्हणजे 1. म्हणजे 0 1 2 3 सगळे येतील. इथं 3 4 म्हणजे 0, 5 म्हणजे 1 आणि 6 म्हणजे 2. अशाच प्रकारे पेज ऍड करतो मी. हां, तर अशाच प्रकारे आपण आता मल्टिप्लिकेशन पाहिजे. ऍडिशन खाली तो ॲबेलियन ग्रुप आपल्याला टेबल होणार दिसतंय. यू गो फॉर द मल्टिप्लिकेशन टेबल. मल्टिप्लिकेशनला 0 घ्यायची गरज नाहीये. झिरो इंटू 0 0 इंटू 0 0 इंटू 1 0 इंटू 2 0 इंटू 3 1 इंटू 0 1 इंटू 1 1 इंटू 2 1 इंटू 3 2 इंटू 0 2 इंटू 1 2 इंटू 2 4 4 म्हणजे 0 आणि 2 इंटू 3 6 6 म्हणजे तो काय असेल मॉड्युलो 2 6 mod 2 is 2. Next 3 into 0 3 into 1 3 into 2, so it is 2 and 3 into 3 it is 9. So 9 modulo 2 is 1. म्हणजे 9 ला 2 ने भाग द्यायचा आणि रिमाइंडर लिहायचं. तर या ठिकाणी ऑब्झर्व करायचं आपल्याला काय 3 चा इनव्हर्स एक्झिस्ट आहे. तो 3 चा आहे कारण ज्या दोघांचा प्रॉडक्ट 1 असतो तो एकमेकाची इनव्हर्स असतात. 1 तर मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी त्यामुळे 1 चा इनव्हर्स 1 आहे. पण 2 च्या बाबतीत होतं एक तसं 2 च्या बाबतीत होत नाही. ज्या ज्या एलिमेंटचे GCD 1 नाहीत म्हणजे रिलेटिव्ह प्रो प्राईम नाहीत त्यांचे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स या ठिकाणी एक्झिस्ट राहत नाहीत. म्हणजे जेव्हा तुम्ही ZM लिहिणार, ज्या वेळेस तुम्ही हा ZM लिहिणार त्यावेळेस तो फीड केव्हा असेल आन्सर देऊ शकतो तुम्ही. तो फीड प्राईम नंबर असल्यानंतरच असेल, अन्यथा असणार नाही. तर हे महत्वाचं आहे आणि हा रिझल्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे नेक्स्टला. आता इथं काय आन्सर लिहू मी, डॅश केलं मी. हा ZM फीड केव्हा असेल ज्यावेळेस M काय असेल आपला प्राईम. काय राहिलं क्लिअरचं. मग आपल्याला इम्प्लिकेशन प्रूफ suppose ZM is feed. What is our claim? हा रिझल्ट BSc ला पाहिला असेल तुम्ही. M is prime element. आणि या ठिकाणी कॉन्ट्रडिक्शन पद्धतीने करणार आहोत आपण. सपोज M is composite. प्राईम नेम म्हणजे काय असेल तो M हा कॉम्पोजिट आहे. कॉम्पोजिट म्हणजे काय, तिथं 2 इंटिजर असे असतील A आणि B की त्यांच्यावर कंडिशन ते 1 असणार नाही. दोघंही 1 असणार नाही आणि दोघंही M असणार नाही म्हणजे M च्या आतच असतील. म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आणि लेस दॅन इक्वल टू M-1 की काय कंडिशन होईल तुमची, M हा काय असेल A इंटू B. कोणाला काही डिफिकल्टी आहे का प्रॉब्लेम मध्ये नसावी काही. एक जण गायब झाला, कोण गेला की 21 मधला आणखी. असो A, B असे घेतले आपण की आपण कॉम्पोजिट समजलाय. आता कॉन्ट्रडिक्शन आणायचे आपल्याला.
आपण कालच्या याच्यामध्ये एक रिझल्ट पाहिला होता पहा फीड मध्ये. इन अ फीड ज्यावेळेस दोन संख्यांचा प्रॉडक्ट 0 असतो त्यावेळेस काय असतं, एकतर ए 0 असते किंवा बी 0 असते. हा रिझल्ट पाहिला आपल्याला. या गोष्टीसाठी कॉन्ट्रडिक्शन आणायची. आता इन झेड व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एम? व्हॅल्यू ऑफ एम इज 0. म्हणजे ऍक्च्युली ए इंटू बी हा काय आहे? 0 आहे. मग बिकॉज इट इज फीड इट हॅज टू बी आयदर ए इज 0 और बी इज 0. पण हे दोघंही नॉन 0 इथं पाहिले असतात. हे दोघंही काय आहेत? नॉन 0 आहेत. कारण कॉम्पोजिट नंबर लिहायचा असला 6 कसा कॉम्पोजिट लिहितो आपण 2 into 3 त्याप्रमाणे. हे दोघंही नॉन 0. नॉन 0 का? कारण प्राईम नंबरची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. त्याचं फॅक्टरायझेशन मध्ये 1 येत नाही. दोघंही नॉन युनिट नंबर येतात. दोघांचा पाय सेट प्राईम. ह्या पायला प्राईम केव्हा म्हणायचं? एकतर ए युनिट पाहिजे किंवा बी युनिट पाहिजे. युनिट म्हणजे आता सेट ऑफ इंटिजर मध्ये युनिट कोण आहे? +or-1. तर ए आणि बी युनिट नाही तिथं, आणि लेस दॅन एम आहेत म्हणजे 0 नाहीत. म्हणजे ए इक्वल टू 0 बी इक्वल टू 0 याच गोष्टीला कॉन्ट्रडिक्शन आहे. विच इज कॉन्ट्रडिक्शन टू दिस रिझल्ट. फीड मध्ये ज्या दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट 0 असतो त्यापैकी एक कंपल्सरी 0 असतो. पण आपल्या या स्टेटमेंटकडे पाहिलं असतं आपण. या स्टेटमेंटकडे आपण पाहिलं असतं काय होत आहे. या स्टेटमेंटमध्ये ए आणि बी 0 नाहीच आहेत, आणि मग ह्या लेमाला कॉन्ट्रडिक्शन येतात. आपण फीड सपोज केला म्हणजे हे कॉन्ट्रडिक्शन येत असेल तर आपण इझिली म्हणू शकतो की एम इज नॉट कॉम्पोजिट, एम हॅज टू बी प्राईम. चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा काही डिफिकल्टी असेल तुम्हाला तर. मेन्शन इन चॅट बॉक्स इफ यू फाउंड एनी डिफिकल्टी हियर. इमिजिएट 30 सेकंदात. मला वाटतं काही अडचण असू नये, पण तरी पण. सागर शिंदे. आवाज क्लिअर येतोय का आज? कारण कॉलेजमध्ये आहे मी. सागर शिंदे काही अडचण नाही. पाटील स्नेहा. काळे वैष्णवी. झांजे, खंदारे, एडले बघा. सुमोनशी. हा रिझल्ट तसा झोप आहे, वाचला तरी तुम्हाला कळालं असतं, अडचण नसावी काही. ओके, देन विल गो फॉर कॉन्व्हर्स पार्ट. विल मूव फॉर कॉन्व्हर्स पार्ट. That was implication. Now what is the converse? If m is prime, then show Zm is feed. आता Zm ही commutative ring with unit element आहे. As Zm is commutative ring with युनिट एलिमेंट. आता हे बोर्डसाठी मी नवीन आहे, माझी हँडरायटिंग फळ्यासारखी येणार नाही, किंवा माझी हँडरायटिंग अशीच आहे. ह्या वयामध्ये हँडरायटिंग पण सुधरत नाही. तर आपण कॉम्युटेटिव्ह रिंग विथ युनिट एलिमेंट. मग फीड दाखवायसाठी आपल्याला काय दाखवावं लागेल? फीड हा काय असतो की ज्या कॉम्युटेटिव्ह रिंग मध्ये प्रत्येक नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट असतो. म्हणजे एकच कंडिशन दाखवायची आपल्याला, एव्हरी नॉन झिरो हॅज, म्हणजे झेडएम मध्ये प्रत्येक नॉन झिरो एलिमेंटला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असेल तर आपण इझिली म्हणू शकतो लाईट गेली, डिस्टर्ब होऊ शकतो नेटला. ओके, चालू आहे. डेट आहे ना, आवाज येतो सर्वांना? ठीक आहे. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला एक दाखवायचं आहे.
ओके हो. याच्यामध्ये आता ZM हा कॉम्युटेटिव्ह रिंग विथ युनिट एलिमेंट आहे. आता फीडचं डेफिनेशन पाहिली असता फीड हा कोण असतो, फीड फीड दाखवायचं म्हणजे फीडमध्ये प्लस हा ॲबिलियन ग्रुप आहे, प्लस ऑपरेशन खाली डॉट ऑपरेशन खाली दोन कंडिशन आहे, क्लोज्ड प्लस असोसिएटिव्हिटी. नंतर आता हे रिंग विथ युनिट एलिमेंट म्हणजे 1 बिलॉंग्स टू एफ पण आहे, म्हणजे यार म्हणजे आर साठी म्हणतो इथे मग आर इज जस्ट नोटेशन ऑफ रिंग, इट इज नॉट रिअल नंबर. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पण होल्ड होत आहेत, म्हणजे कोणता लॉ आपल्याला दाखवायचे ते सर्व गोष्टी आहेत. कॉम्युटेटिव्ह रिंग युनिट एलिमेंटमध्ये सर्व गोष्टी आहेत, म्हणजे ॲडिटिव्ह ॲबिलियन ग्रुप आहे, मल्टिप्लिकेशन क्लोज आहे, मल्टिप्लिकेशन असोसिएटिव्ह आहे, मल्टिप्लिकेटिव्ह युनिट एलिमेंट आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड होतात. म्हणजे एकच गोष्ट राहते दाखवायची, ती कोणती की प्रत्येक नॉन झिरो एलिमेंटला काय असावा, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स असावा. म्हणजे आपल्याला ZM मधला एक नॉन झिरो एलिमेंट घ्यावा लागेल. वी हॅव टू कन्सिडर वन नॉन झिरो एलिमेंट इन ZM. So let us consider that element and try to prove that take any element, and so we can say that it is true for any. So for any non-zero element in ZM, म्हणजे हा एलिमेंट कसा असेल, 1 पेक्षा मोठा आणि m पेक्षा लहान किंवा m-1 एवढा असू शकतो, एवढाच. आणि याच्यामध्ये m प्राइम आहे, याच्यामध्ये काय m हा प्राइम आहे, m इज प्राइम आणि a इज नॉट इक्वल टू m, कारण a नॉन झिरो म्हणजे काय, a इज नॉट इक्वल टू m. मग मला सांगा बरं GCD ऑफ a, m काय असेल, इथं GCDचा आपल्याला वापर करायचा आहे. व्हॉट विल GCD ऑफ a, m? If m is a prime and a is not equal to m, then what is GCD? And a is less than m. लेस दॅन m पण महत्वाचं नाही, तर असं व्हायचं 5 हा प्राईम नंबर आहे आणि 5 ह्या 10च्या बरोबर नाही, म्हणजे 5चा आणि 10चा GCD काय ते पाहू शकतो आपण. पण इथे 5 पेक्षा लहान नंबर आणि तो नंबर 5 नाही आणि पण 1 पेक्षा मोठा, ही कंडिशन पहा. तर GCD काय असेल चार्टमध्ये मेन्शन करा पटकन. a हा असा नंबर आहे, तो m बरोबर नाही आणि m पेक्षा लहान आहे, 1 पेक्षा मोठा आहे. मग त्याचा m ची GCD काय असेल, पुट इन चॅट बॉक्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. सांगितलं कोणते आन्सर, ओके. योगेश्वरी समोनशी करेक्ट. तर मग आपण याचा GCD 1 म्हणूयात. मग आता नंबर थेरीमध्ये एक रिझल्ट आहे, नौशाद शेख, सागर शिंदे, ओके. आता यांचा GCD 1 आहे. आपल्या नंबर थेरीमध्ये एक रिझल्ट आहे की आपण 2 इंटिजर फाइंड करू शकतो, u आणि v. 2 इंटिजर फाइंड करू शकतो की u इंटू a हा GCD तुम्हाला लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येतो, v इंटू m हा काय असेल, 1 असेल. हा रिझल्ट नंबर थेरीमध्ये आहे, डिव्हिजन अल्गोरिथम या टॉपिकमध्ये. तुम्ही उदाहरण घ्या, समजा 2 आणि 3चा GCD हा 1 आहे, तर देअर कॅन ऑलवेज एक्झिस्ट 2 इंटू समथिंग. आता इथं 1, इथं काय करतो मी, -1 घेतो आणि +3 इंटू 1 घेतो, तर पहा यांची बेरीज बरोबर 1 येते. तर हे प्रत्येक GCD साठी ट्रू आहे. म्हणजे तो रिझल्ट असा आहे, इफ D is GCD of a, b, then one can have 2 integers lambda and mu such that lambda a plus mu b. This always. And here GCD is 1. a आणि m चा GCD 1 आहे, म्हणजे आपल्याला u आणि v असे इंटिजर असेल की त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन काय येईल, 1 येईल. कंपल्सरीली वी कॅन फाइंड, अदरवाइज दिस रिझल्ट विल नॉट होल्ड. तर हा रिझल्ट तुम्ही आयडियल मध्ये पण रिंग मध्ये पण तपासला असेल, तर आपल्याला याचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. 10 मिनिटं आपल्याकडे अजून होईल. इन्सर्ट पेज. तर आता a इंटू u इंटू a लिहिलो तुम्ही, a इंटू a प्लस v इंटू m हा 1 लिहिला. हेच आपण काय करू, कॉंग्रन्स याच्यात लिहू, मॉड्युलो m लिहू. मॉड्युलो m याची किंमत काय असेल, आपल्याला शेवटी ZM म्हणजे मॉड्युलो m पाहिजे ना. मॉड्युलो m याची किंमत काय असेल, आणि हा 1 आहे ॲक्च्युली. दिस इज ॲक्च्युली 1 ॲट लास्ट, इट इज व्हॅल्यू ऑफ दिस इज 1, म्हणजे हा शेवटी 1 मॉड्युलो m आहे. पण इथं काय येईल, u आणि a बद्दल आपल्याला माहित नाही, पण v इंटू m ची किंमत काय येईल, 0 येईल. कारण vm हा काय आहे, जेव्हा जेव्हा नंबर m च्या पटीत असेल त्यावेळेस इथं पहा vm m च्या पटीत आहे, म्हणजे मॉड्युलो m याचा अर्थ 0 राहील. म्हणजे आपण असं म्हणतोय की u इंटू a हे काढलं आपण,
मॉड्युलो एम, तो 1 मॉड्युलो एम आहे. 1 मॉड्युलो एम हा 1च आहे ॲक्च्युली. म्हणजे यू ए क्लासमध्ये लिहिलं आपण, क्लास ऑफ यू आणि क्लास ऑफ ए हा 1 येतोय. सो फॉर each non-zero, A was any. For each non-zero in ZM there exists. आता ZM मधले म्हणजे 0 to M - 1 पैकीच. तसं U सुद्धा निगेटिव्ह जरी असेल तरी त्याला तुम्ही ZM मधला लिहू शकता. म्हणजे Z2 मध्ये -1 ची किंमत आपण +1 समजतो अशा प्रकारे. There exists U in ZM such that U into A is 1. म्हणजे A चा इनवर्स काय झाला? U. कुठे? ZM मध्ये. आणि A हा कोणताही एलिमेंट होता. A हा काय होता? कोणताही एलिमेंट होता. तो जर कोणता एलिमेंट असेल तर आपण सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स सांगू शकतो. तर अशा इन दिस वे every non-zero element in ZM has multiplicative inverse. खाली जागा नाही आता, मला पेज ऍड केलं तर जागा मिळेल ती. has multiplicative inverse in it. म्हणजेच काय? एवढं सोपं आहे. आपण कन्सेप्ट कोणती वापरली? जीसीडीची वापरली. ही कन्सेप्ट वापरली, जीसीडी ऑफ ए कॉमा एम इज 1. बिकॉज ए हा नॉन झिरो होता म्हणजे ग्रेटर दॅन 1 असेल आणि नॉन झिरो असल्यामुळे एम असणार नाही, तो लेस दॅन एम. तर अशा प्रकारे प्रत्येक एच्या एला काय मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स यू मिळतोच. म्हणजे झेड मी फीड झाली. इथे काही अडचण असू नये तुम्हाला. काय असेल तर चार्टमध्ये मेन्शन करा. If you find any difficulty, please mention in the chat. पटकन. तर महत्वाचा रिझल्ट आहे एम म्हणजे झेडपी हा फीड असतो पी प्राईम असेल तेव्हाच, बाकी काही नाही. आपल्याला आता एक्झरसाइजचा प्रॉब्लेम पाहू एखादा, किंवा याच्यावर विचार करा तुम्ही. फोटो काढून ठेवले. हे दिसतं की एक्झरसाइज तुम्हाला? पहिली एक्झरसाइज 3.1. स्क्रीन शेअर केलं म्हणून दिसत असेल. हे एक्झरसाइज दिसतंय सर्वांना? शो दॅट द रिमाइंडर ऑफ एव्हरी स्क्वेअर इंटिजर डिवायडेड बाय 4 इज आयदर 0 और 1. म्हणजे प्रत्येक पूर्ण वर्ग संख्येला जर तुम्ही 4ने भाग दिला तर बाकी ही त्याचे 0 किंवा 1 नेहमीच येते. आणि मग याचा उपयोग करून, हेन्स म्हणजे काय, याच गोष्टीचा उपयोग करायचा की तिथे असे इंटिजर असणार नाही की ज्यांच्या वर्गाची बेरीज ही काय येईल, 40,403 येईल. तर ते एक्झाम्पल लक्षात आलं? शो दॅट द रिमाइंडर ऑफ एव्हरी स्क्वेअर इंटिजर डिवायडेड बाय 4 इज आयदर 0 और 1. म्हणजे आता एक्झाम्पल घेऊन पहा. प्रत्येक संख्येचा वर्ग करा, आणि त्याला 4ने भाग द्या. तर 4ने भाग दिल्यानंतर म्हणजे पूर्ण वर्ग संख्या ही आपल्याला शोधायची असेल, म्हणजे तर क्ल्यू मिळतो आपल्याला. एखादी संख्या पूर्ण वर्ग ऐकण्यास शोधायचं असेल, त्याची बाकी 4ने भाग दिल्यानंतर 0 किंवा 1 येत असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असू शकते. मी इफ अँड ओनली स्टेटमेंट म्हटलं नाही, इफ अँड ओनली स्टेटमेंट म्हटलं नाही, पण ज्याची बाकी ही 3 किंवा 2 येते ती कधीच पूर्ण वर्ग संख्या असणार नाही, हे लक्षात घ्या. ज्या संख्येला 4ने भाग दिल्यानंतर बाकी 2 किंवा 3 येते ती संख्या कधीच पूर्ण वर्ग असणार नाही. जे एमपीएससी करतात त्यांना हे कामाला येऊ शकतं उदाहरण. पण याचा अर्थ असा लावायचा नाही की 4ने भाग दिला म्हणजे 21ला 4ने भाग दिला तर बाकी 1 येते. कॉन्व्हर्स ट्रू नाही याचा. 21ला 4ने भाग दिला बाकी 1 येते म्हणजे ते पूर्ण वर्ग असेल. पूर्ण वर्ग संख्याच्या बाबतीत ट्रू आहे. तुम्ही सगळ्या पूर्ण वर्ग संख्या घेऊन पहा. फर्स्ट स्क्वेअर नंबर इज 1, सेकंड स्क्वेअर नंबर इज 4. म्हणजे 1ला डिवाइड केलं 4ने रिमाइंडर 1 आलं, 4ला डिवाइड केलं रिमाइंडर 0 आलं. नेक्स्ट नंबर इज 9, 9ला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 1 येत आहे. त्यानंतर नेक्स्ट स्क्वेअर नंबर इज 16, तिथे 0 येत आहे. नेक्स्ट स्क्वेअर नंबर इज 25. नेक्स्ट स्क्वेअर नंबर इज हू इज नेक्स्ट 36. नेक्स्ट इज 49.
तर केअरफुली ऑब्झर्व केला असतं प्रत्येक पूर्णवर्ग संख्येला 4ने भाग दिला तर येणारी बाकी ही काय आहे 0 किंवा 1 आहे. म्हणजे मल्टिपल चॉईसमध्ये तुम्ही एखादी संख्या तुम्हाला ओढवायची असेल ज्याला 4ने भाग दिल्यानंतर बाकी 2 किंवा 3 येत असेल तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त लक्ष कोणाकडे द्यावं लागेल तुम्हाला ज्याची बाकी 0 आणि 1 येते त्यांच्याकडेच. समजा 3 ऑप्शन बाकी 2 किंवा 3 आलेले असतील तर मग डोळे झाकून तुम्ही एक ऑप्शन चूज करू शकता. तर हा नंबर थिअरीचा प्रॉब्लेम आहे. तरी त्यांनी फील्ड थिअरीमध्ये एक आपल्या काँग्रेस आहे ना त्यामुळं आलेलं असेल इथे. तर हा प्रॉब्लेम आपण आपल्याकडं 3 मिनिटं आहेत का? बघा कोणाला जनरलाइज का सोडवता येतं का बघा हा प्रॉब्लेम. कॅन वी सॉल्व इट? चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा सॉल्व करत असाल तर. इथं आपल्याला प्रत्येक इंटिजर कोणत्या फॉर्ममध्ये each integer has a form एकतर इवन आहे किंवा ऑड आहे. मग हे एमच्या किमती राहतील काही पण सगळे इंटिजर एमची किमती असतील. आता आपण डिव्हिजन अल्गोरिथम 2 साठी वापरलं बायनरी 2 साठी वापरलं तर प्रत्येक नंबर हा काय एकतर इवन आहे किंवा ऑड आहे. तर इवन नंबर हा 2 टाइम्स लिहिता येतो आणि ऑड नंबर हा 2 टाइम्स प्लस 1 असं लिहिता येतो. तर याचाच वर्ग करून बघा. इवन नंबरचा वर्ग केला असता ते काय येत आहे 4m² आणि हा आहे 0 मॉड्युलो 4 केलं तर म्हणजे इथं बाकी काय येते 0 येते. आणि या 2m+1चा जर तुम्ही वर्ग केला तर तो आहे 4m² + 4m+1. याला 4ने भाग दिला तर याची बाकी 0 येते याची बाकी 0 येते म्हणजे हा काय 1 मॉड्युलो 4. तर एवढं सोपं आहे ते काय दुसरं काय विशेष नव्हतं. 2m आणि 2m+1 कोणताही नंबर घ्या एकतर ऑड आहे किंवा इवन आहे. नंबरच्या दोन डिव्हिजन अल्गोरिथमचा आपण 2 साठी वापरला तर एव्हरी इंटिजर हॅज अ फॉर्म 2m और 2m+1 आणि मग त्याचा जो नंबर इवन असेल त्याचा वर्ग केला तर तो कम्प्लीट 4च्या पटीत येतो कारण त्याच्यामध्ये 2 मल्टिप्लायर आहे. पण जो नंबर ऑड असेल आणि त्याचा वर्ग आपण केला तर खाली लक्षात येतं आपल्या की 4m² हा 4च्या पटीत आहे. 4m हा 4च्या पटीत आहे म्हणजे पहिले दोघंही 0 असल्यासारखेच आहे म्हणजे बाकी एक आली. आणि पुढे काय म्हटलं त्यांनी 40,303 नंबर होता ना तोच. 40,303 ला 4ने भाग द्या. 40,303 ला 4ने भाग दिला तर बाकी काय आहे ते आपण इमिजिएट काढू शकतो. 40,303च होतं का? हा 40,303 याची बाकी काय आहे ते मला सांगा इथे 3 येते बाकी. हा मॉड्युलस म्हणजे 4030 हा काय आहे ऍक्च्युली हा कोण आहे 3 आहे. आता याचा इथं वापर कसा करायचा आता इथं केसेस काय करावं लागतील तुम्हाला लेस दॅन 1 मिनिट आहे मी पटकन घेतो इथं तुम्हाला x² + y² घ्यायचं आहे. x² + y² काय केस असेल एक तर 0 + 1 असेल 0 + 0 असेल 1 + 1 असेल रिमाइंडर ना मी 4ने भाग दिल्यानंतर आणि 1 + 1 असेल 3 येणार का कुठे 1 येईल 0 येईल 1 येईल किंवा 2 येईल 3 येणार नाही कधीच कारण का x आणि y हे इंटिजर आहे पूर्ण वर्ग केला त्यांचा तर त्यांना भाग 4ने भाग दिल्यानंतर बाकी ही 0 कव्हर येते. ह्या 4 पॉसिबिलिटीज आहेत म्हणजे हे कधीच 3 देणार नाही x² + y² ला 4ने भाग दिला तर रिमाइंडर कधीच 3 येणार नाही. म्हणजे याचा अर्थ ही संख्या काय 40,303 काय कोणतीही संख्या घ्या ज्याला 4ने भाग दिल्यानंतर बाकी काय येते 3 येते. तर आपली मीटिंग संपू शकते 10-20 सेकंदामध्ये. राहिलेले एक्झाम्पल आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूयात. आपोआप मीटिंग एंड होऊ शकते ठीक आहे. झाली एंडचं थांबूयात आपण. तर हे एक्झाम्पल लिहून काढा व्यवस्थित तुम्ही. तसं मी पॉवर पॉईंट ते लॅपटॉप माझा करप्ट झाल्यामुळे PPT त्यातच आहे.